दोन्ही वाहतूक सुरू असल्यामुळे पाऊस खूप असल्यामुळे खड्डे पडलेले होते, हे खरं आहे. पण आता ते खड्डे जवळपास आम्ही 80%च्या वर हे बुजवलेले आहेत. येत्या 4-5 दिवसामध्ये खड्डेमुक्त नाशिक आम्ही त्या ठिकाणी करू. पण खऱ्या अर्थाने जेव्हा सगळं काम पूर्ण होईल त्यावेळेलाच नाशिक शहराचा खरंच चेहरा मोहरा बदलणार आहे. आम्ही अंतर्गत जे रस्ते आहेत कॉलन्यामधले त्याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री मोदयांकडून आता पैसे मंजूर करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आम्ही आता तात्काळ करायला हाती घेणार आहोत. आपल्यावर देखील थेट आरोप केले जातात. 6 आरोपींना आतापर्यंत अटक केलेलं आहे आणि खरं तर यामध्ये अनेक जण जामनेरमध्ये आहेत. हे सगळं घटना घडत असताना भाऊ आपल्याला काही घटना नव्हती का आणि आपल्याला कधी कळालं हे? मला ज्यावेळेला ही गोष्ट कळाली, संभाजीनगरचे काही लोक माझ्याकडे आले की बाबा हे अशी वर्क ऑर्डर मला मिळालेली आहे, तुम्हाला कोणी दिली? त्यांनी 4-5 नावं सांगितले, मला 5-6 लोकांची नावं सांगितले. ते 6 लोक 7 लोक अजून 2-3 त्याच्यावर आरोपी मला वाटतं भेटतील. पण यामध्ये मला असं वाटतं की जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मला ज्यावेळी संभाजीनगरचे ठेकेदार माझ्याकडे आले त्यावेळेला मी लगेच या ठिकाणी आमचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने ते पत्र होते, मी त्यांना विचारणा केली. त्यानंतर CP आहेत आमचे कर्णिक साहेब, त्या दिवशी सुदैवाने बैठकही होती मुंबईला. मुख्यमंत्री मोदयांच्या कानावर मी गोष्ट घातली. CP आम्ही आयुक्त आम्ही बसून त्या ठिकाणी ते सगळं वर्कआउट बघितलं. त्या अतिशय फेक होत्या, बोगस होत्या आणि म्हणून तात्काळ त्याच्यावर गुन्हा नोंदणी संदर्भामध्ये मी CP साहेबांना या ठिकाणी सांगितलंय. मुख्यमंत्री मोदयांनी सूचना दिल्या आणि कोणालाही स्पेअर करायचं नाही. माझा एक दूरचा नातेवाईक आहे, त्याने ती चोरी केलेली आहे आणि तो त्याचा थोडा तो तसा या बाबतीमध्ये सराईत आहे, हे सगळ्या गावाला माहीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी तो असेल, त्याच्याबरोबर काही लोक आहेत, धुळ्याचं कोणी एक जनाब आहे, या लोकांनी मिळून हा सगळा गुन्हा केलेला आहे. त्यांना आता तात्काळ अटक करण्यात आलेली. म्हणजे त्यांना कळायची आताच आम्ही त्यांना काही लोकांना ताब्यात घ्यायला सांगितलं होतं, त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे. 2 महिन्याआधी मुंबईच्या काही लोकांनी असाच प्रयत्न केला. 3 गुन्हे त्यांच्यावरही दाखल झालेले आहेत. त्यांनी सुद्धा अशा फेक वर्क ऑर्डर या ठिकाणी दिलेल्या होत्या. मला वाटतं ही प्रवृत्ती आहे आणि या अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे. नाही तर अन्यथा असं कोणत्याही कामाचं काम निघालं की लोक बोगस वर्क ऑर्डर देत राहतील. त्यांनी समोरच्यांना फसवलं, ठेकेदारांना, त्याच्यातून काही पैसे घेऊन टाकले. आता ते बिचारे ओरडत फिरतायत. पण त्यांनी सुद्धा, मला असं वाटतं त्यांनी सुद्धा पाहूनच हे केलं पाहिजे. तुम्ही जर 100 कोटी रुपयाची त्या ठिकाणी वर्कआउट घेताय तर तुम्ही काही टेंडर भरलं होतं का? त्याला काही आधार आहे का? काहीच नाही. तर तुम्ही 1 रुपया भरत नाही, कुठे काही तुमची अनामत रक्कम भरत नाही, टेंडर नाही आणि बिना टेंडरने तुम्ही त्यांना पैसे देतात, वर्क ऑर्डर घेतायत. मला वाटतं त्यांची चूक आहे. अशा पद्धतीने कोणी फसू नका. पण जे कोणी असतील त्याच्यामध्ये माझा नातेवाईक विषय किरकोळ आहे, हा वारंवार अशा गोष्टी करत असतो, हा याच्यात त्याचा हातखंडा आहे. पण हा माझा दूरचा नातेवाईक, हे खरं आहे, हे मान्य केलेलं आहे. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही आता घरात बसून उद्या टेंडर निघालेत आणि तुम्ही घरात बसून छापून घेतले सर्टिफिकेट, हे घ्या वर्क ऑर्डर, त्याला पण कोण थांबवू शकणार आहे? तसं थांबवणार आहात. जो घेणार आहे हे त्यालाही कळायला पाहिजे की मी टेंडर न भरता 100 कोटीचं काम कसं काय भेटतंय मला. मी EMI भरत नाही 1 रुपया आणि मला वर्क ऑर्डर भेटते. म्हणजे हे मला वाटतं दोन्ही त्याच्यामध्ये दोषी आहेत. असंही करून आपण आपली फसवणूक कसं काय करू शकतो? जो माणूस 100-150 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर घेतोय आणि ती पोलीस डिपार्टमेंटची, त्यांना जेवण, त्यांना मॅट्रेस, त्यांना पिलो, त्यांना कॉट, त्यांना पाणी, आणि तुम्ही अशा वर्क ऑर्डर घेता तर त्याची चौकशी सुद्धा करत नाही. आता 10 लाखाच्या वर असं म्हणजे 10 लाखाची सुद्धा वर्क ऑर्डर लागतेच ना. पण तुम्ही असं न बघता 100 कोटी रुपयाच्या ठिकाणी ऑर्डर घेतात. मला वाटतं हा इथं शुद्ध मूर्खपणा आहे. आता माझा दूरचा नातेवाईक आहे, तो सराईतच त्या बाबतीमध्ये. आता यामध्ये कोणी काय म्हणत असेल तर मला, आता अनेक असे लोक आहेत, मंत्री झालेत, त्यांच्या घरामध्ये लोकांना अटक झाली, त्यांचं नामोल्लेख करत नाही, त्यांचे सख्खे जेलमध्ये गेले, मग त्यांना काय म्हणायचं? हा तर दूरचा आहे. मी आधीच सांगितलं, मीच त्याची सर्वप्रथम मीच त्याची कंप्लेंट केली. त्या ठिकाणी हे सगळं एक्सपोज व्हायच्या आधी मी कंप्लेंट केली, प्रेस घेऊन आपल्यालाही सांगितलं की असं असं नाशिकमध्ये घडलेलं आहे. आता याच्यात तसा माझा काय गुन्हा मला समजत नाही. पण आता विरोधकांना विरोध करायचा आहे, त्यांना गदारोळ करायचा आहे आणि म्हणून मग ते अशा गोष्टी करत असतात. कुणाचे? अरे माझ्याबरोबर तर चांगले सगळे, माझ्याबरोबर तर सगळे लोक फोटो काढतात. आपण बघितलं देशातल्या सगळ्यात मोठ्या म्हणजे मोठमोठ्या नेत्यांबरोबर अनेक लोक आहेत, त्यानंतर दिसतात की हा तर गुन्हेगार आहे मोठा. बरोबर आहे की नाही? बॉम्ब ब्लास्टमध्ये लोक सुद्धा मोठ्या नेत्यांबरोबर विमानात बसलेले आपण बघितलेत, फोटो काढलेले बघितले, त्याच्या लग्नात नेते लोक जात आहेत. आता हा जामनेरमधलाच आहे, ही वस्तुस्थिती आहे.
तो माझा दूरचा नातेवाईक आहे, हे करा, एखादा दुसरा फोटो असेलही खरं म्हणजे वर्षानुवर्ष त्याची म्हणजे भेट नसते, कारण हा कसा आहे सगळ्या गावाला माहित आहे, असं माहिती आहे कसा आहे म्हणून. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखादा दुसरा फोटो असेल घरगुती कार्यक्रमातला का कसला कुठला, मला नाही आठवत त्याचा माझा फोटो आहे, पण असेल तर याचा अर्थ मी गुन्हेगार आहे असं ठरू शकतं का आपण. म्हणून मी सांगितलं की असे फोटो आमच्याबरोबर आज सकाळपासून माझ्याबरोबर 1000 फोटो निघाले असतील, 500 फोटो निघाले असतील घरी असल्यापासून, फेटा बांधल्यापासून. मग आता कोणी काही उद्या काही केलं काही कुकर, त्याला आमचा दोष आहे का. शिक्षण मंत्री होण्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले अशी चर्चा आहे. बाबांना काय स्वप्न पडले असेल तर मला माहित नाही.